पाणी आलेलं चालल्यामुळं ठिबकवरती चालले, त्यामुळे एक पाईप काढलेली आहे, आपला नळ काढलेला आहे की रानात बायका कामं बिमं करताना नेमकं आपलं होतं पाणी प्यायला भरायला. तर आता एवढी कळशी घेते भरून स्वयंपाकासाठी. चला आता आपण रानात आलोय आणि रानामध्ये का नाही अशी कोथिंबीर लावलेली, मस्त अशी ही देशी कोथिंबीर आहे बघा, हिरवीगार कवळी अशी लुसलुशीत. आणि आमचे दादा आलेले इथं, तर दादांसाठी का नाही मी मस्त असं बेसन पीठ घालून आहे का नाही कोथिंबीरीची भाजी बनवणार आहे, चांगली अशी चमचमीत चुलीवरती बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला का नाही ही कवळी झार बघा, दिसायला तर एकदम अशी मोठी दिसती पण एक नंबरच आहे बघा ही कोथिंबीर. कशी बाजारात का नाही जर गेलं ना खरा तर याची ना एक पिंडी म्हणलं तर आज तिचं नाही भाव आहे ना 30 ते 35 रुपये चाललेला असेल. आणि शिवाय देशी कोथिंबीर आहे, अशी हायब्रिड कोथिंबीर आहे का नाही असा वास सुद्धा येत नाही. आणि आपण बघा ना नुसतं वावरात जरी पाय जरी टाकला का नाही तरी घमघमाट असा ह्या देशी कोथिंबीरीचा वास सुटतो. तर आता आपण आहे का नाही आपल्याला जेवढी कोथिंबीर लागणार आहे ना आपल्याला भाजी बनवण्यासाठी, शक्यतो जास्त कोथिंबीर लागत नाही, पण आपण आहे का नाही 1 पिंडी ते 1.5 पिंडीचा सुमार आपण कोथिंबीर घेऊन जाणार आहे. तर आता मी आपल्याला जेवढी लागणार आहे ना तेवढीच कोथिंबीर उपटते. ह्या पद्धतीने आपल्याला सगळी कोथिंबीर उपटून घ्यायची. एवढी छान कोथिंबीर आहे ना बघा तुम्ही, आणि बिना औषधाची आहे हो. आम्ही ना जेवढं आम्हाला घरगुती जेवढं लागतं का नाही, आता कोथिंबीर तर आम्ही हमेशा कुठं जिथं मोकळी जागा दिसेल ना आपली वावरात तिथं आपलं 4 पुंजकं लावत राहायचं. म्हणजे कसं होतं ताजं बी खायला मिळतं आणि आपलं रोजचे असं 4 मोड जरी उपटून नेलं ना आपण तरी बी आपलं कालवणाला होतं. जेवढी लागेल एवढी न्यायची, बाजारातून आणायची गरज सुद्धा लागत नाही. आता एवढी कोथिंबीर आपल्याला पुरेशी झाली, बघू शकता तुम्ही एकदम छान अशी. जवळजवळ ह्याची जर बाजारात जर घ्यायची म्हणली कोथिंबीर तर ह्याच्यात 4 पेंडे केले जातील, पण आपण नाही का नाही घरच्या असल्यामुळं, घरचं असलं की कसं म्हणू शकतं माणसाला खायला मिळतं. चला आता आपण हे का नाही पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि चांगली अशी दादांसाठी आपल्याला का नाही कोथिंबीरीची भाजी करायची. तर चला आता आपण जाऊया. बघा आता आपली कोथिंबीर आहे का नाही चांगली अशी धुवून घ्यायची. आपण अशीच नळाखाली ठेवणार आहे आणि सगळ्यात अगोदर ही ना टोपलं धुवून घ्यायचंय, म्हणजे ह्या अगोदरमध्ये जरी मातीचं कण जरी राहिला असतील ना तरी सुद्धा ही निघून जाणार आहे इथं. आणि स्वच्छ असे आपल्याला कोथिंबीर धुवून घ्यायची. कोथिंबीर धुताना का नाही अगोदर आपल्याला बुडक्याकडून धुवायची, म्हणजे सगळी माती अशी निघून जाते. बघा मस्त अशी आपली कोथिंबीरीची माती निघलेली, जरा सुद्धा कुठं सुद्धा घाण राहिलेली नाही. याच पद्धतीने आपल्याला सगळी कोथिंबीर धुवून घ्यायची. भाजीपाला म्हणजे मेथीची भाजी म्हणा, कोथिंबीर म्हणा किंवा चाकोदाची भाजी म्हणा, अगोदर धुवून घेतली का नाही की चिरल्यानंतर परत त्याला धुवायची गरजच नाही, कारण सगळी माती अशी मोकळ्या पाण्याने का नाही निघून जात असते. तशी आपली कोथिंबीर बघा धुवून झालेली, एकदम रानातली ताजी आणि टवटवीत मस्त अशी कोथिंबीर आहे. आता आपण हिला न्यायची आणि मस्त असा का नाही बेसन पीठ भाजी का नाही कोथिंबीरीची बनवायची. तर मंडळी का नाही मस्तपैकी आज बहिणीनं काहीतरी एक वेगळा बेत करणार आहे असं मगाशी मला म्हणले आहे, त्यामुळं आले इथं वावरात. तर आजूबाजूला आमच्या बहिणीचं मळा बघा, इकडं ज्वारी लावल्या, तिकडं मका आहे आणि ह्या बोधावरती जर बघितलं असा तर इकडं आहे आलं लागवड आहे. आंतरपीक म्हणून एकदम आमच्या बहिणीची शेती एकदम कमी आहे, थोड्या शेतीमध्ये भरपूर वेगवेगळं भाजीपाला, त्यानंतर असं फायद्याची पिकंसुद्धा नाही, भरपूर डोकं लावून आमचं दाजी आणि हे ताई करत असतात बरं का. असं सगळं असतानासुद्धा वेगवेगळं रेसिपी बनवून खायचं ते नियोजन बी करत असतात.
तर आज काय विचार तर काय आहे मग आज? आज कोथिंबिरीची भाजी बनवणार आहे बेसन पीठ घालून बर. आणि मस्त अशी चमचमीत बनवणार आहे. त्याला काय पाण्या बिण्याचा आपल्याला वापर करायचा नाही. बर. चुलीवरती चांगली अशी हां कोथिंबिरीची भाजी बनवणार आहे बेसन पीठ घालून. चला म्हणजे रेसिपी तर लक्षात आलंच. आता इथं आपल्याला एकतर बसायला बी ना, आता ताई तिकडं बनवून दिलंच, त्यामुळे लगेच सुरू करूयात या रेसिपीला. आता कोथिंबीर तर मी रानातनी घेऊन आलेली मस्त अशी स्वच्छ धुवून आणलेली, फक्त आपल्याला ती आता निवडून घ्यायची आणि चिरून घ्यायची, एवढंच आपल्याला करायचंय. आता बेसन पीठ घालून आहे का नाही आपल्याला मस्त अशी चमचमीत कोथिंबीरीची भाजी बनवायची. त्यासाठी जे साहित्य लागते ना हे आपण पाहून घेऊया. कोथिंबीरीची भाजी बनवण्यासाठी मी एक वाटी म्हणजे अगदी वाटीपेक्षा मोठी अशी वाटी आहे ना, त्या वाटीपेक्षा ही घरच्या डाळीचं बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला लसूण, चवीनुसार मीठ, हळद, जिरं, तेल आणि आपल्याला मिरच्या सुद्धा लागणार आहेत. तर मिरच्या आता ही रानातच आपण भाजी बनवत असल्यामुळे का नाही, हे बघा शेजारी झाड आहे मिरच्याचं. आता आपल्याला मिरची किती लागणार आहे ते एक मुठभर म्हणून मुठभरच लागणार आहे. आणि ती सुद्धा आपण नाही का नाही हिथली ताज्या आणि टवटवीत अशा का नाही आपण मिरच्या तोडून घेणार आहे. आता कोथिंबीरीची भाजी जर आपल्याला बनवायची जर म्हटलं तर प्रत्येकाच्या घरात बघा लहान मुलं असतातच, कुणाला तिखटाची किंवा कुणाला कमी तिखटाची लागती भाजी. आणि आपण ही भाजी का नाही तुम्ही रानात नेताना सुद्धा वापरू शकता, मुलांना डब्यावरती बी देऊ शकता. आणि का नाही आपण कुठंसुद्धा सहलीला ह्याला जरी नेले ना, हे बघा ह्या पद्धतीने का नाही मी हिरवी मिरची घेतलेली त्यानुसार. आता लहान मुलं आपली खात असल्यामुळं का नाही कमी तिखटाचंच आपल्याला भाजी बनवायची. आणि ही मुळातच आहे का नाही लवंगी मिरचीचा प्रकार असल्यामुळं का नाही तिखट मिरची म्हणून आपण आहे का नाही मोजून एक 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता हे साहित्य तर झालेलं आहे. आता आपल्याला ना कोथिंबीर निवडून घ्यायची. आता कोथिंबीर आपल्याला कशी निवडून घ्यायची मी तुम्हाला दाखवते. कोथिंबीर आपली ना ताजी आणि टवटवीत मुळातच कवळी असल्यामुळं का नाही आपल्याला इथपर्यंत किंवा ह्याच्यावर सुद्धा आपण हा देंडा जरी घेतला ना तर कवळा लुसलुसीत आहे हो. त्याच्यामुळे एवढे ह्या पद्धतीने आपल्याला का नाही कोथिंबीर अशी निवडून घ्यायची. शेतकऱ्याचं कसं आहे बघा, शेतकऱ्याचं काय म्हणतात का नाही घरात कणगी भरली का नाही मनसोक्त शेतकरी खातो. तसं रानात काहीही पिकवा तुम्ही, कुठलीही भाजी पिकवा अगदी मनसोक्त, त्याला माप नाही हो, कधी बी जाऊन कधी बी करून खाऊ शकतो. त्याच पद्धतीने ही आपण आता का नाही कोथिंबीरीची भाजी बनवणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण का नाही सगळी कोथिंबीर निवडून घ्यायची आणि चिरून घ्यायची. सगळी कोथिंबीर आपली निवडून झालेली. आता ही आपल्याला ना बारीक अशी चिरून घ्यायची. हा बघा मस्त अशी का नाही आपल्याला सगळी कोथिंबीर ह्या पद्धतीने चिरून घ्यायची. धुवायची तर काही गरज नाही, आता आपण अगोदरच चांगली स्वच्छ अशी धुतलेली. कोथिंबीरीला मुळातच पाणी असतं, त्याच्यामुळे आपल्याला भाजी करताना सुद्धा पाण्याची गरज नाही. बिना पाण्याचीच आपल्याला कोथिंबीरीची भाजी करायची. तर ह्या पद्धतीने मी ना सगळी कोथिंबीर चिरून घेते. सगळी कोथिंबीर आपली चिरून झालेली. आता आपण आहे का नाही हे घेतलेल्या हिरव्या मिरच्या आहेत ना, ह्याची देठं काढून आपल्याला मिरची आणि लसूण हे टिचून घ्यायचे. देठं काढली नव्हती मी मिरच्याची, आता आपल्याला ही अशी देठं काढून घ्यायची. तर सगळ्या मिरच्यांची मी देठं काढून घेतलेली. इथं बघू शकता तुम्ही एक 10-12 मिरच्या घेतलेल्या इथं. आणि ही लसूण एक कुडी सोलून घेतलेली, ही सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. आणि थोडंसं चिमूटभर जिरं टाकायचे. परत आपल्याला ना फोडणीला सुद्धा लागणार आहे जिरं, म्हणून आपण थोडंसंच वापरणार आहे. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ. आणि मीठसुद्धा आपल्याला का नाही मीठ घातल्यावर मिरची पटकन बारीक होती, म्हणून आपण थोडंसंच मीठ टाकायचे आणि नंतर का ना भाजी करताना टाकायचे. आता आपण अगोदर ही मिरची कुटून घ्यायची.
एकदम आपल्याला का नाही साध्या सोप्या पद्धतीने का नाही कोथिंबिरीची ही भाजी बनवायची. कोथिंबिरीची ना म्हणजे कुठल्या बी कालवण करताना आपल्याला का नाही कोथिंबिरीचा वापर करायचाच. कोथिंबीर आहे ना आपल्याला डोळ्यांसाठी लय फायदेशीर असते. डॉक्टर बी बघा सांगतात आपल्याला कोथिंबिरीचं प्रमाण जेवणात तुम्ही ठेवा. कोथिंबिरीमुळे डोळ्यांना फायदे होतात आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ना कोथिंबीर चांगली असते. म्हणून नाही का नाही लय झाले शक्यतो पण कोथिंबिरीचा कुठला बी पदार्थ तुम्ही आठवड्यातून एकदा तरी करून खा. म्हणजे कोथिंबिरीची भाजी बनवा, कोथिंबिरीच्या वड्या बनवा, जे तुम्हाला पाहिजे ते. कोथिंबिरीचं पराठा सुद्धा होतात बघा. तर ह्या पद्धतीने आपण नाही का नाही सगळी कोथिंबीर ना सगळी आपण चटणी ही कुटून घ्यायची. सगळी मिरची आपली कुटून झाली बघा. मिरची आपल्याला का नाही अशी लय मोठी पण नाही लय बारीक पण नाही, म्हणजे एकदम का नाही अशी अबडधबड आपल्याला ही मिरची कुटून घ्यायची. मस्त अशी मिरची आपली कुटून झालेली. आता आपण एका नाही सगळ्यात अगोदर चूल पेटवून घ्यायची आणि भाजीला सुरुवात करायची बनवायला. मस्त अशी आपली ही मिरची कुटून झालेली. आता ही साईडला ठेवून मी चूल पेटवून घेते. चूल पेटवून आपली झालेली चांगली मस्त अशी चूल पेटलेली. आता त्याच्यावरती आपण आता ठेवायची कढई आणि मस्त अशी आपल्याला का नाही आता कोथिंबिरीची भाजी बनवायची. कढई चांगली गरम करून घ्यायची. कढई आता आपली चांगली गरम झालेली. त्याच्यावरती घालायचे आपल्याला तेल. तेल आता सध्या एक पळी घालते कारण आपल्याला परत सुद्धा तेल वरणी भाजी बनवताना लागणार आहे. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं. मस्त असं तेल गरम झाले. 1 चमच्याचा सुमार अगोदर सुद्धा आपण सुद्धा चटणी कुटताना जिरं टाकलं होतं. आता आपण आहे ना एक अर्धा चमचा असं जिरं वापरलेले. जिरं चांगलं फुललं का नाही की आपल्याला ही टाकायची चटणी कुटलेली. मस्त असं जिरं बघा फुलले. आता ह्याच्यामध्ये ही चटणी घालायची. चटणी आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची. तुम्ही तेलात जेवढी चटणी भाजताल ना तेवढंच भाजीला बघा छान अशी टेस्ट येते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची 1 चमचा हळद. एक पूर्ण चमचा जरी घातला नाही तुम्ही तरी चालेल कारण ही घरची हळद आहे. आता ही हळद सुद्धा आपल्याला मसाल्यात चांगली अशी भाजून घ्यायची. मस्त असा ह्याचा रंग बदललाय बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची ही कोथिंबीर चिरलेली. चटणी वाटताना आपण मीठ घातलं होतं तरी सुद्धा आपण थोडंसं मीठ आहे ना वरणी टाकणार आहे. आणि आता मस्त अशी ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची. आता ह्याला पाणी सुटायला लागले बघू शकता तुम्ही. असं थोडं थोडं करून आहे का नाही हा बघा ह्याला पाणी सुटतं. आता ह्या पाण्यामध्येच आहे का नाही आपण जरा वेळ ह्याच्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे थोडीफार जाड राहिलेली जी कोथिंबीर असते का नाही ही शिजली जाते आणि नंतर आपल्याला बेसन पीठ भाजी तयार करायची. चला आता आपण झाकण काढून बघूया कोथिंबीरीला पाणी सुटलंय का. मस्त असं पाणी सुटलंय बघा एकदम छान असं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला का नाही बेसन पीठ जेवढं लागल जेवढं मुरल एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन पीठ मुरवायचे आणि भाजी आपल्याला अशी हलवून हलवून अशी करून घ्यायची. बेसन पिठाचं माप मी सांगितलं नाही कारण का नाही बेसन पीठ नेहमी कोथिंबीरीच्या भाजीला का नाही जास्तच लागतं. त्याच्यामुळं तुमच्या आवडीनुसार किंवा तुमची जेवढी तुम्ही प्रमाणात कोथिंबीर घ्याल ना त्याच्या दुप्पट बेसन पीठ लागतं आपल्याला. आता ह्याच पद्धतीने आपण आहे का नाही बेसन असं मुरवत मुरवत आहे का नाही कोथिंबीरीची भाजी तयार करणार आहे.
बेसन पीठ हे आपलं ना घरच्या डाळीचं आहे आणि आपण घरच्या चिक्कीतच दळलेलं सुद्धा आहे आणि चाळून बिळून स्वच्छ करून घेतलेलं आहे हे पीठ. मगाशी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. मस्त असं आपल्याला बेसन आता हे कोथिंबिरीची भाजी तयार करायची. तेल आपल्याला ना थोडंसं मध्ये आधी सोडायचं म्हणजे काय होतं कढईला चिटकत नाही. बेसन पीठ घालत राहायचं म्हणजे मस्त अशी सुटसुटीत भाजी तयार होते. त्याच पद्धतीने आपण एका नाही भाजी तयार करून घेणार आहे बेसन पीठ घालत घालत. बघा एक अशी पूर्ण फुलवाटी मी का नाही बेसन पीठ घेतलेलं. ह्याच्यातलं का नाही थोडंसंच बेसन पीठ राहिलेलं आहे आपलं. नाही तर सगळं बेसन पीठ आहे ना मी हे कोथिंबिरीच्या भाजीमध्ये का नाही मुरवलेले. एकदम छान आणि सुटसुटीत भाजी कशी छान अशी झाली. तरीसुद्धा आपण तेलाचं परत आहे का नाही एक थोडंसं तेल वरून टाकायचं आणि मस्त अशी का नाही परतून घ्यायची भाजी छान अशी. ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. रानात आपण गेलो तरी बघा आता शेतकऱ्याला खायचं म्हणलं की काय सगळीच कालवणं काय मापात होत नसते. आणि चुरून मुरून खायचं म्हणलं तर का नाही कालवणं वाईट जास्तीच लागते. मग आपला आता ही 5 मिनिटात आहे ना केला का नाही हा पदार्थ ते एकच नंबर. बघा आता वासच एवढा छान सुटलाय ना ह्याचा तर काय बोलूच नका. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात आहे का नाही कांद्याचं प्रमाण नसल्यामुळं का नाही हे नाही कमीत कमी 4 ते 5 दिवस खराब होत नाही. तुम्ही कसंही करा. अगदी तुम्हाला वाटलं काय नाही आपण ही सकाळी बनवले आणि संध्याकाळी शिल्लक राहिले तो थोडंसं तुम्ही तेल वापरून असंच ह्याच पद्धतीने परतून जर ठेवलं ना कमीत कमी हे 4 दिवस सुद्धा का नाही कोथिंबिरीचं बेसन घालून केलेली भाजी का नाही खराब होत नाही. आता आपली ही भाजी तयार झालेली. चला आता आपण ही खाली घेऊया. मस्त असं आपलं बघा ही कोथिंबीर भाजी तयार झालेली. बघा मस्त अशी छान सुटसुटीत किती छान वास सुद्धा मस्त असं सुटलेला आहे. आता ही आपण ह्या वाटीमध्ये काढून घ्यायचे. एकदम मस्त असं तुम्ही रानात किंवा मुलांना शाळेमध्ये डब्यावर सुद्धा देऊ शकता. किंवा तुम्ही 4 दिवस जरी बाहेर फिरायला गेला आणि ही भाजी जरी घेऊन गेला तरी एक वेळेचं जेवण असं तुमचं ह्या भाजीबरोबर पोट भरून होणार आहे. तर मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली. आता आमच्या दादांसाठी ही मी भाजी बनवली. मस्त अशी आपली भाजी झाली. ताईने का नाही मस्तपैकी एक कोथिंबीरचा असा पदार्थ बनवला की नाही सगळे विचारायला लागल्यात आज काय नियोजन आहे आज काय नियोजन आहे. म्हणजे ताईंच्या वावरापासून ते थेट गावापर्यंत ह्याचा सुगंध सुटला आहे. त्यामुळं मस्त झकास रेसिपी झाल्या. हे मला तर असं हे बनवताना असं वाटलं की नाही आता कोथिंबीर वडी तयार होत्यात का काय. पण ही भाजी मंडळी कोथिंबीरची भाजी तयार झाल्या. त्यामुळं एकदम खायला पाहिजे. आता खात बसले की वेळ लागणार आहे. त्यामुळं मंडळी का नाही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे चपातीबरोबर खाऊ शकताय भाकरीबरोबर खाऊ शकताय. 4 दिवस प्रवासाला जाणार असाल तरीसुद्धा ही भाजी घेऊन जाऊ शकताय. ह्यात ना कांदा ना दुसरं काय एकदम नुसतं कोथिंबीर आणि बेसन घालून का नाही तेल आणि चटणी आपल्या मिरच्याबरोबर केलेली ही भाजी आहे. त्यामुळे कशी वाटली ते कमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे थेट सांगलीतनं आमच्या ताईकडे आलो आहे साताऱ्यात. आता सातारा म्हणले की तुम्हाला माहीतच आहे सगळा सातारकरांनी मंडळी का नाही सांगलीकर मंडळी भरपूर शेअर करा. म्हणजे आपला हा मराठमोळं रेसिपी आहे की नाही जाऊ दे जगाच्या पाठीवर जिथं जिथं मराठी माणसं आहेत तिथं तिथं ही रेसिपी पोचली पाहिजे. त्यासाठी मंडळी भरपूर शेअर करा. चला आता थांबायची वेळ झाल्या. भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह गावाकडची चव आणि गावाकडची टेस्ट ह्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत पाहत राहा नवनवीन रेसिपी. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.